2007 साली तुम्ही कॅटरेक्टची 1,00,000वी सर्जरी केली. त्यावेळचे मुख्यमंत्री श्री विलासरावजी देशमुख यांनी तुमचा गौरव केला होता. तुमचा काय अनुभव आहे सर त्या सर्जरीबद्दलचा आणि 1,00,000वी शस्त्रक्रियेबद्दलचा? विलासरावजी देशमुख लातूरचे, त्यांना माझ्याबद्दल ओतपोत अभिमान. ते भेटले की मला गाववाले म्हणायचे. ते स्वतः 5-6 मंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्री हे माझ्या वार्डात आले, कक्षात जे मध्ये बसले. 1,00,000वी शस्त्रक्रिया स्वतः बघितली त्यांनी मी कशी केली ती. खूप कॅमेरे, त्यावेळेस 100-150 कॅमेरे ती शस्त्रक्रिया कव्हर करायला आले होते आणि ते तिथे बसलेले. हे सगळे कॅमेरे माझ्याकडे फिरले. मी जेव्हा शस्त्रक्रिया करून आलो तेव्हा विलासराव देशमुखांच्याकडे पाहिलं तर त्यांना इतका आनंद झाला होता की माझ्या जिल्ह्यातला एक मुलगा 1,00,000वी शस्त्रक्रिया करतो. त्यांना असं वाटलं नाही कॅमेरे लहानेकडे गेले. त्यांना असं वाटलं की हां, एक अभिमान वाटला. माझा सत्कार त्याने केला. माझे आईवडील होते आणि मी एक गोष्ट त्यांच्यात पाहिली की माझ्या आई आणि वडिलांना दोघांना पुढे करून कॅमेऱ्याच्या समोर उभं केलं त्यांनी आणि ते म्हणाले की हे ह्यांचं इन्स्पिरेशन आहे, त्याच्यामुळं हा करू शकला. आणि त्याच्यानंतर त्यांनी भारत सरकारला काय सांगितलं मला माहीत नाही, पण त्यांनी भाषणात सांगितलं की डॉक्टर लहाने, तुम्हाला ह्याच्यापुढे पारितोषिक मिळतच राहतील. आणि त्यांनी मग मला बहुतेक पद्मश्रीसाठी रिकमेंड केलं असावं. पण मी एक गोष्ट पाहिली की असे मुख्यमंत्री की जे एक तळागाळातल्या शेतामधला मनुष्य मुलगा एक मोठं काम करतो आहे तर त्याला रिकग्निशन देण्यासाठी स्वतः आले, ही मी माझं भाग्य समजतो. आणि तेव्हापासून मी त्यांच्या कुटुंबावर तर प्रेम करतोच, पण मला असं वाटतं की अशी माणसं जर असतील तर निश्चितच म्हणजे तळागाळातला मनुष्य प्रगती करू शकतो. आणि मला ओतपोत असा त्यांचा आजही अभिमान आहे.